आगामी विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेचे उपनेते आणि पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय आमदार रवींद्रजी फाटक साहेब यांनी काल पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभेचा संघटनात्मक आढावा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे ह्या 2.5 विधानसभा ज्या आहेत वसई तालुक्यातल्या वसई नालासोपारा आणि बोईसरचा जो काही भाग आहे ह्या संदर्भामध्ये देखील गोखिवरा या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा आढावा बैठक घेतली आणि त्यामध्ये कार्यकर्त्यांची मतं त्यांनी जाणून घेतलेली आहेत। कुठल्या विधानसभा लढवायच्या, काय करायचं त्याची रणनीती आहे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनाच हे अधिकार आहेत। त्याच्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं हे काय योग्य नाही। महायुतीचा जो निर्णय होईल आणि महायुतीचं जे काही वाटप होईल त्या वाटपाप्रमाणे त्या पक्षाला त्या जागा दिल्या जातील। राहिला विषय ज्या काही बातम्या गेल्या 2 दिवसामध्ये वृत्तपत्राच्या माध्यमाने किंवा समाज माध्यमावर ज्या काही बातम्या व्हायरल झालेल्या आहेत काल, विशेषतः काल आणि आज, तर ह्या बातम्यांच्या संदर्भामध्ये वसईच्या तालुका प्रमुख या नात्याने खुलासा करणं गरजेचं आहे की कालची जी बैठक झाली गोखिवरा या ठिकाणी सन्माननीय उपनेते आणि जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटकजी साहेब यांनी कार्यकर्त्यांना बैठकीच्या सुरुवातीला स्पष्ट निर्देश दिले, स्पष्ट आदेश दिले की कोणी उमेदवाराचं नाव सुचवू नये। ह्या विधानसभा मग नालासोपारा असेल, वसई असेल, बोईसर असेल तर त्या लढवायच्यात की नाही लढवायच्यात आणि मग लढवायच्या असतील तर त्या कशा लढवायच्या, त्या दृष्टीने आपल्या पक्षाची काय तयारी आहे ह्याचा आढावा आणि ह्याचं नियोजन कसं असेल ह्या संदर्भात फक्त आणि फक्त चर्चा होती। कुणाच्याही उमेदवारीबद्दल कालच्या त्या सभेमध्ये चर्चा झाली नाही। कोणाच्याही उमेदवारीबद्दल त्या ठिकाणी अवाक्षरही काढलेलं नाही। त्याच्यामुळे कोणाच्या ज्या काही बातम्या आहेत काल आणि आज ज्या समाज माध्यमावर फिरतात किंवा स्थानिक वृत्तपत्रामध्ये आलेत ह्या बातम्या तद्दन खोट्या आहेत असं माझं म्हणणं आहे। नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकामध्ये लोकांनी आपला कल दर्शवलेला आहे। त्याच्यामुळे महायुतीचं जे काही धोरण असेल पक्षाच्या दृष्टीने, पक्षाच्या हिताच्या दृष्टीने आमचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे काही निर्णय घेतील तो निर्णय ह्या सगळ्या कार्यकर्त्यांवर बंधनकारक आहे। शेवटी कारण आम्ही महायुतीचे कार्यकर्ते आहेत आणि महायुतीचा विजय होणं महाराष्ट्रात हे आमच्या दृष्टीने त्याला प्रायोरिटी आमची आहे।